नवीन वर्ष खूप 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 आनंदाचं आणि तुमचं खूप मनोरंजन करणारं जाओ. तुमचे सगळ्यांचे आवडते कलाकार नवीन वर्षामध्ये तुमचं मनोरंजन करायला तयारच आहेत आणि त्यांचं भरभरून कौतुक करायला आपले लाडके जजेसही तयार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. मित्रांनो, नवीन वर्ष म्हटल्यावरती प्रत्येकानेच काही ना काहीतरी संकल्प केला असणार. अरे, आपल्या एरियातल्या भाईने पण एक संकल्प केलाय, दारू न पिण्याचा. बघूयात काय होतंय ते. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स नम्रताताई शशिदा आणि जोकर ऋषिकेश. मेरे भाई तेरे हाथ जोड़ता हूँ, पाँव पड़ता हूँ, पाँव पड़ता हूँ. चल मेरे भाई, भाई 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 दारू भाई. हे बाई, ये गरीब बनता जॅकी चॅन. मी तुला सांगितलेलं आहे 30 नंतर मी दारू सोडलेली आहे. काय भाई, तुम्ही दारू सोडली? अरे, मी दारू सोडली, जीव नाही सोडला. एवढा रिॲक्ट होतोय भाई, आता आपल्या देशाचं कसं होणार भाई? म्हणजे भाई, तुमच्या दारूच्या रिव्हेन्यूवर आपल्या देशाचं अर्थकारण अवलंबून आहे भाई. असं का केलं? असं का केलं तुला सांगतो. हा, सांगा. 31 डिसेंबरची रात्र होती. पार्टी सुरू झाली होती. 1 2 3 ऊपर 1 ऊपर 2 असं करत करत 17 पेक झाले. तुला तर माहित आहे की आजचा आकडा आपल्याला किती आणलं की एक करेक्ट. म्हणून उगवता सूर्याला साक्षी ठेवून पतियाला पॅक भरला. त्या भडकत्या उजेडामध्ये मी तो टॉप टू बॉटम मारला. त्यानंतर तुला सांगतो 37 तास झाले मी दारूकडे ढुंकून पण बघितलेला नाही. भाई कसं भाई? ढुंकून पण बघितलेलं नाही. एकदाच करायचं. भाई ऐका ना भाई, भाई भाई राग सोडा ना भाई. आधी पाय सोडा. नाही, सोडा टाकतो मी पेक मध्ये. पेक भरू का भाई? सांगा. म्हणून तुला सांगत होतो मला बार मध्ये नाही यायचं. मी दारू सोडले ना, मी घरी चाललो. नाही नाही भाई, भाई भाई याला काय अर्थ आहे भाई? घरी बसून कोणी पण कंट्रोल करू शकतं. पण मी इथे या बार मध्ये दारू पित असताना जर तुम्ही कंट्रोल करू शकला तर तुमची खरी दारू सुटली असं आपण समजणार भाई. चॉलेंज. भाई भाईला चॉलेंज. नाही भाई, सॉरी. ठीक आहे, बस इथे बस. ये होईना बात भाई, ये बात, ये मेरा भाई. मांगा. भाई भाई चला आपली सोय झाली. हा, नाही, नाही, संगीला बोलतो ना, संगी. अरे, आता संगीला कशाला बोलवता? आल्या आल्या उखडेल माझ्यावरती. नाही, मी आहे ना भाई, पंटर आहे ना तू तुमच्या. अजून काय प्रॉब्लेम होतात मग. पहचान कौन? चंदा भी नहीं, जूली भी नहीं, संगी बोल रही हूँ. तुम संगी प्रीत लगाई सजना, हला माझा बेवडू, मेरा टाकी, मेरा माल्टा, मेरा टैंकर. अरे, मी शुद्धी दादा काय काय बोलतोय तुम्ही मला? बेवड़ू, मैं तेरे को प्यार से ही बोलती है ना ये सब. हाँ, क्या? और बेवड़ू, मेरे को पता कल शाम से तू किधर था? किधर था? मैंने तेरा कितना वेट करी पता है? मैंने सोचा कल फर्स्ट जान था, जान दे. हाँ? मेरे को लगा अभी भी तू हैंगओवर में ही रहेगा, लेकिन 7 बजने को आया, मैंने तेरे थोबड़ू नहीं देखा रे बेवड़ू. तेरे वास्ते मेरा दिल कितना बेचैन हुआ पता. अरे हा, बस संगे एवढी सँटी मारू नको. जा फिर मैं तेरे से बात नहीं करती. बघितलं, तुझ्यामुळे बोललो नको बोललो, झाला ना लफडा. भाई आता अशा गोष्टी होणारच. आता तुम्ही दारू सोडताय म्हटल्यानंतर ये मन दुखवणारच ना लोकांचे. बेवड़ू, नाही नाही बेवड़ू तूने दारू छोड़ी. नाही, ऐक ना. You छोड़िंग द दारू? ऐक ना. You leave the दारू? ऐक ना ग, ये खेपडी ऐक ना. ऐक. मी दारू सोडलेली आहे. बघ, ऐक ना ते. सुनो ना संगे मर मर की है मीनारे, कुछ भी नहीं है आगे तुम्हारे. कुठल्या पण रिदमवर नाचते.
रे दम लागतो रे पण खूप. आता माझं आहे, दारू सोडल्यापासून माझी अवस्था हगवण लागलेल्या सिंहासारखी झाली. क्यू क्यू डरकाळी फोडली तरी पोटात कळ येतो. अगं म्हणून सांगते मी, दारू सोडली खरंच. हे बघ हाताकडे बघ माझ्या, बघ. राखी तुझ्या बापानं तरी जानेवारीत रक्षाबंधन केला होता काय? हे माझ्या बायकोने गंडा बांधला हाताला. क्यू बांधा? ते प्रेमाने बांधलाय. प्रेम प्रेम बोली नाही मेरे को. तुझ्यामुळे अगं ये खेबडे इकडे. प्रेमाने म्हणजे भावनेने बांधलेलं आहे. भावना बोली नाही मेरे को. अरे हिच्या आता ये म्हणजे प्रेम इज इक्वल टू भावना म्हणजे इमोशन, फीलिंग. तो मराठी में बोल ना. मग काय हिब्रू मध्ये बोलत होतो. तर माझी बायको बोलली, तुला जेव्हा पण तलब येईल ना दारू प्यायची, या मनगटाकडे बघ. तुझं मन घट्ट होईल आणि तू दारू पिणार नाही. मी दारू सोडली एवढं कळल्यावर माझी बायको किती खुश झाली माहिती आहे? किती खुश झाली. सकाळपासून एकच गाणं बोलते ती. कुठलं? ऐक. नवऱ्यानं सोडली दारू बाई देव पावलाय ग. माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बाई देव पावलाय ग. कुठल्या पण रिदमवर नाचते. रे दम लागतो रे पण खूप मला. काय रे पण मला सांग, ऐसा करने को कौन बोला तेरे को? तू खाली नाम बता, मैं तेरे को अभी जाके फोड़ती. या बा असं काय नाही झालं. ती स्टोरी आहे. 31 डिसेंबरची रात्र होती. एका मागणं एक 17 पेग डाऊन, 17ची टोटल 8 हा नंबर आपल्या भाईला आणला की उगवत्या सूर्याच्या साक्षीनं पेग भरला 18वा. सगळं पाठ झाले भाई. एवढं पाठांतर आहे ना. भाई पण मला एक कळलं नाही, ते 18वा पेग लास्टचा का? सांगतो. 17वा पेग झाला आणि मी घरी गेलो. बोललो वर्षाचा पहिला दिवस आहे. वर्षाचा पहिला दिवस? वर्ष बोली नाही मेरे को. अगं खेबडी, वर्षाचा पहिला दिवस म्हणजे न्यू इयरचा फर्स्ट डे. तो ऐसा मराठी में बोलना, मेरे को लक्षात नहीं आता है. नाही माझी चूक झाली ना. मी चुकलो. तो वर्षाचा पहिला दिवस. बोललो बायकोला खुश करावं. घरी गेलो आणि बोललो, डार्लिंग हॅपी न्यू इयर. तो तर तिने माझ्या इयरच्या खाली अशी फणकावली ना. क्या बोलताय तू? भाई बहिणीने फणकावली? हा सांगतो. सगळ्या चाळीसमोर तिने मला असा बदड बदलावलेला आहे ना. भाई तुम्हाला भडकवलं? हा थांब ना, भडकवलं नाही, बदलवलंय. बदललं तेच. सगळ्या लोकांसमोर ना इज्जतीचा चकना करून टाकला. भाई चकना पण केला? हा थांब ना, सांग. बायकोच्या अंगावर धावून गेलो म्हणून तिने असा बडवला मला. भाई बड अरे हा ना बाबा, हा तुला सांगतो सगळ्यानंतर. सटल करण्याचा प्रयत्न करतो तर एनर्जी लावायला लावताय मला. भाई पण तुम्हाला वहिनीनं मारलं भाई. माझ्याच बायकोने मारलाय ना मला काय प्रॉब्लेम नाही. मग म्हणून मी बार मध्ये आलो. उगवता सूर्याला साक्षी ठेवून तो 18वा पटियाला पेग असा मारला. त्यानंतर सांगतो संगे, थेंबाला टच पण नाही केलाय. थेंबा बोली नहीं मेरे को. क्या की तू? थेंबा म्हणजे टुपुक वाला थेंबा. ती चपटी नाकवाली थेंबा नाही. तो ठीक है, लेकिन बेवड़ू, हाँ? तूने सच्ची में दारू छोड़ी? हाँ. सच्ची में दारू छोड़ी? चिम्मे. ये दिन देखने से पहले मैं मर क्यों नहीं गई? त्या हात नको दाखव, तुझ्यामुळे झालंय सगळं. हे बघ हे संगे असं कसं हिला आता. अगं नको एवढं मनावर घे, एवढं काय नाही झालंय. भाई तिला तुम्ही विचारता एवढं काय झालं? ठीक आहे, तू विचार, काय प्रॉब्लेम नाही. नाही भाई पण मी काय म्हणतोय, अहो तुमची दारूची अख्खी कारकीर्द ज्या बाई समोर घडली तिला विचारता तुम्ही एवढं काय झालं? भाई आठवा तुमचं ते ब्रीद वाक्य. काय रे? तिकडे सूर्य मावळला, इकडे भाईचा लिव्हर खवळला. हे ब्रीद वाक्य माझ्या नावाने सेन्सॉर झालंय. भाई तो फिर भाई अगर तू इस बार में आएगा नहीं तो मेरे बार का क्या होगा? इस बार मुझे माफ कर दे. भाई मस्करी करू नको रे भाई. भाई तेरे को मालूम, 7च्या ठोक्याला तू या बार मध्ये यायचा. तू आल्यानंतर बार मध्ये बसेपर्यंत आवाज व्हायचा ठापकर. हा कसला आवाज? हा क्वार्टर उघडल्याचा आवाज. हा? ठाप ट्र, ठाप ट्र, ठाप ट्र, अट्र, 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 अट्र. बेवडाच्या देवा तुला पेग पेग भरू दे.
यार मी माती खातोय सारखं बोलून बोलून. तर बेवडू, अरे 7च्या ठोक्याला तू असा मेन दरवाजाच्या अशा दारात उभा राहायचा, ते बी स्वतःच्या पायावर. काय बोलतोय? आठव बेवडू. त्याच्यानंतर तू छोट्याशा त्या खिडकीच्या मोरीच्या तुंबलेल्या त्या गटारातून पाणी जायची मारामारी बेवड्या, पण तू त्यातनं सरपटत बाहेर निघून जायचा. सरपटत नसेल तुम्हाला हे, पण हे खरंय. 15व्या पेग नंतर बेवडू तुने एक दिन गच्ची से छलांग मारी थी, खाली एक बेट केली. बेट तुला सांगतो काय झालं. 15 पेगचा परिणाम म्हणून 15व्या माळावरून खाली उडी मारली. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो मी. तब भी तूने दारू नहीं छोड़ी बोल. काय बोलते? सलाईन में दारू, शहाले में दारू. बस झालं, माझ्या अंगावर शाळे उभे राहिले. भाई का शाळा घेता आमची? एका शब्दावर तिघांनी पण पंच मारायलाच पाहिजे का? एका शब्दावर तिघांनी पंच मारून आम्ही पंचकर्म केलेलं आहे. नाही भाई आहे ना अजून. काय तुम्ही लाडावून ठेवलं ना, परिणाम बघा. नाही भाई, तुम्हाला आठवतंय? नाही पण मला आठवत आहे ना भाई. हो भाई, ऐका, दुसऱ्या वार्डामध्ये नुसता औषधांचा वास यायचा, पण संगे आपल्या भाईच्या वार्डामध्ये असा दारूचा सुगंध दरवळलेला असायचा. हे भाई, डॉक्टर ब्रँडीच्या वासाने थोडीशी टिंग व्हायची आणि मुलीचं इंजेक्शन न देता ऑपरेशन झालेला एकच पेशंट म्हणजे आपला भाई. देख भाई देख, मला पण खूप चांगलं आठवतंय. अरे तुमच्या दोघांना काय काय आठवतं, मला कायच कसं आठवत नाही आहे. इसलिए मैं बोलती है तू दारू मत छोड़, तू दारू पी. दारू ए पी. बाई, एक मिनिट झालं गेलं, भट्टीला मिळालं. मी दारू सोडलेली आहे आणि पंट तुला जे काय मागवायचंय ते मागव, मला चाकणा पण नकोय. हा बिल मीच भरणार आहे. हा भाई ठीक आहे, चालेल. ए संगे, आपल्याला ना एक रम कॉटर विथ एक्स्ट्रा कबाब. बेवडू, हाँ? तू सच्ची में कुछ भी नहीं पिएगा? नाही कुछ तरी लेना रे. असं बोलू नको, मला कुछ तरी होत आहे. देख देख बेवडू, तेरा हाथ भी थरकप होने लगा. तू एक काम कर, तू एक चपटी मार ले. एक चपटी नाही, मला 1 कप टी पाहिजे. एक कप तू चाय पिएगा बेवडू? हा, मी ठरवलेलं आहे की मी घेतलेला डिसिजन एकदम करेक्ट आहे. मी दारू सोडले, दारू पिणार नाही. भाई 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 गाणं. गेलं गाणं. नाही भाई, म्हणजे तुमच्या आवडीच्या. आवडी बोली नहीं मेरे को. अरे तू लगेच बोल ना, पॉज दिला ती मध्ये ऍडिशन टाकते. भाई तुमच्या आवडीच्या गाण्याची सीडी काउंटरवर अजून पडू नये अरे. आणि आपल्या संगीतचा डान्स ही आस्था गायक परंपरा टिकून आहे. बजाव. तुझं मला गाणं गोट चार 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 आधार कुणाचा नाही 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 नाही. ढगाला भुई परी जिन 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 जिन. आजा आजा आजा, जीने जीने जीने, आजा आजा अरे क्या चल रहा है ये सब? मेरे को नहीं चाहिए नाच गाना. बेवडू, तेरे को चाय मांगता है ना? हाँ. ठीक है, मैं देती हूँ तेरे को चाय की चपटी देती हूँ आज. ले ले बेवडू, और पी डाल घोटा घोटा न. माझा स्वतःवर कंट्रोल आहे. ओ भाई, ते सवय झाली आहे ना. थांब तर भाई सवय झाली आहे. भाई भाई अरे किती वेळा भाई 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 व्हेरिएशन द्या त्या भाई भाई मध्ये. जाता आता भाई करावं लागेल मला तुम्हाला. माझा कंट्रोल आहे, मी काय नाही होणार. भाई भाई, आहो तर चाय दारू नाही गेला, तुमचा गळा गेला, हृदय गेलं, लिव्हर गेलं तुमचं. क्या हुआ बेवडू? बेवडू ओके. नहीं नहीं या सांगे तू उभी का? उभी? नाचो पाहिजे, नाचो. अरे हात नाचो पाहिजे. बेवडू क्या हुआ बेवडू? लय भारी आयडिया काढली आहे. म्हणजे दारू चालू केली आहे भाईने. काय 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 केलं काय? चाय में अगर मैंने कुछ मिक्स किया रहता तो दूध फटता नहीं था क्या? झालं तुमचं स्किट झालं दोघांचं. मी ओके आहे. बेवडू तो आउट है. मी आवट्या नाहीये, तो नम्रता आवट्या. नाच यार, नाच. भाई को नाचो चढली पाहिजे. चढली भाई को. अरे दारू परत चालू केली आपल्या भाईने. बजाव. ने होठों से लगाई तो हंगामा हो गया. हाँ, 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 हंगामा हो गया. हंगामा. ले भाई भाई ये ले. झालं समाधान तुमचं. झालं समाधान. आईला भाईची लगेच उतरते. भाई दुसरा पेक भरतो ना. अरे मला चढलीच कुठे होत. क्या मी वॅक्टिंग करत. क्या?
तुमच्यासारखे मित्र असल्यावर माझी दारू कशी काय सुटणार ना. पण मी ठरवलं दुनियावालो सुनो, अशा मित्रांपासून लांब राहणार तर तुमची दारू कधीच सुटणार नाही. म्हणून मी ठरवलंय माझी दारू मी सोडवणार आणि दुसऱ्यांची पण दारू सोडवणार. नहीं भाई ऐसा मत कर रे, इस बार का क्या होगा भाई. या बार मध्ये आता रसवंती गृह सुरू करणार आहे मी. तू उद्यापासून ऊसाचे कानके मोडायचे. नाही बेवडू. त्या जावेदला सांगणार आहे मी, त्या मशीन मध्ये ऊस टाकायचा आणि रस काढायचा. ती ठेंबे ठेंबे चिंगे पिंगे आहे ना, त्यांना सांगायचं इथली जागा साफ करायची, कापूस बिपूस पडला नाही पाहिजे इथे. आणि भाई मी आणि काय थांब ना, एकीने ग्लास धुवायचे एकीने ग्लास भरायचे. आता बोल, मी काय करणार तू ना काउंटरला बस. भाई पण ह्यो अन्याय आमच्यावर का. कारण तुम्ही सहजासहजी मला दारू सोडायला देणार नाही. म्हणून उद्यापासून लोक मला उसावाला भाई बोलणार आहे. क्या. हा, आणि हे जगातलं पहिलं लेडीज सर्व्हिस असलेलं रसवंती गृह मी सुरू करणार आहे. वा वा. बचाव. लगाई तो हंगामा हो गया, हा 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 हंगामा हो गया, ऊसाचा हंगामा हो गया. खूप धमाल आली. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. रेणुकाताई. मस्त हंगामेदार परफॉर्मन्स होता तिघांचा. खूप कलरफुल, खूप मनोरंजक. आणि जे तुम्हाला भाष्य करायचं होतं दारूबंदी त्याच्या जागी रसवंती गृह, ते फारच कमाल वाटलं मला. मस्त तिघांनी जोरदार अभिनय केला आणि मस्त मनोरंजन केलं. थँक्यू. मकरंद सर. वा, असा भाईसारखा संकल्प जर सगळ्यांनी केला तर काय मजा येईल गड्या. दारू बंद करून रसवंती चालू. सरकारचं नुकसान होईल महसुलाचं. कारण त्यांचं महसूल महत्त्वाचा असतो ना. दारूमुळं किती आता 31ला आपण बघतो इयर एंडिंग आलं की किती महसूल जमा होतो. किती लोक नववर्षाचं स्वागत दुपारी करतात. ते किती इंटरेस्टिंग असतं. खरं तर हा उत्साह बंद होईल ना मग पुढे. पण जर हा संकल्प पूर्णत्वास आलाच तर काय मजा येईल. तर आज तुम्ही स्किटमध्ये एक तर एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. तुम्ही तिघेही उत्तम परफॉर्मर आहात. तुम्ही तिघांनी आम्हाला या नववर्षात धमाल उडवून देण्याचं जे सुरुवात केलेली आहे त्या दृष्टीने ती फार उत्तम होती. आपण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. गुड मॉर्निंग मुंबई. अशी साथ आपल्याला FM रेडिओवरनं नेहमीच ऐकायला मिळते. असंच एक FM रेडिओ स्टेशन सुरू होतंय एका छोट्याशा खेड्यामध्ये. बघूयात तिथे काय चाललंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स प्राजक्ताताई आणि योगेश दादा. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. अच्छा. सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या? आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर. अच्छा. सबको मालूम है और सबको खबर हो गई. गुड मॉर्निंग बाबुळगाव. मी रेडिओ जॅकी रंजू आपलं स्वागत करीते. आपल्या लाडक्या रेडिओ FM वर रेडिओ बाबुळ काटालगा 61.62 वर. इट्स आउट. सकाळ झालेली आहे. सगळ्यांची न्यारी उरकली असेल मला माहितीये. गाव हगंदारी मुक्त झालाय. त्यामुळे सकाळ सकाळच्या गप्पांना मुकलेल्यांनो मी आले तुमच्या सेवेत. म्हणजे तुम्ही मला मेसेज करू शकता, फोन करू शकता, तुमच्या मनातल्या गोष्टी मला सांगू शकता. त्या मी पोहोचवणार घराघरात. तर तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे. काल आमच्या रेडिओ स्टेशनने एक कॉम्पिटिशन अरेंज केली होती. 1000 गुलाबजाम खायची. हो. आणि त्याचा धाडशी विनर आपल्या स्टुडिओत कधी बी दाखल होऊ शकतो. आमचा मोबाईल जॅकी खंडू लंगोटे कधी बी ती न्यूज आपल्याला देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल तर आम्ही काय करायचं. तर मी आहे ना, ही रंजू करणार आपलं रंजन. ऐकूया एक झकास गाणं. पहिल्या दिवशी जन्मल बाळ
दुसऱ्या दिवशी हाती केळ, तिसऱ्या दिवशी हाती रताळ, चौथ्या दिवशी जो बाळा जो बाळा जो जो रे जो रे बाळा जो रे जो. रंजे बघ मी आलोय तुझ्या काळजाचा तुकडा. तू काळजाचा तुकडा नाहीयेस, तू काजळाचा तुकडा आहेस काळ्या. माझं तोंड काळं असलं म्हणून काय झालं? अगं माझ्या मनात बघ कसं मोत्याचं जाळ आहे तुझ्यासाठी. बोलतोय त्याला पोपटावानी. हिथं काऊन उलटलास ते सांग. तुम्ही जी कॉम्पिटिशन घेतली होती ना 1000 गुलाबजामुन खायची, त्याचं मी विनर आहे. ओ, जसा काय मोठा पराक्रमच केलाय, कधी ना मिळन गपकन गिळो. तुझा बापच काय हलवायचे? माझ्या पप्पांबद्दल बोलायचं का नाही या? तुझ्या पप्पांबद्दल नाही बोललो मी, माया मामाबद्दल बोललोय. माय पप्पा आणि तुझी माय एकाच माय बापाच्या पोटी आले ना म्हणून माझ्यावर हक्क सांगतोय. हक्क म्हणजे हक्कच असतोय मामाची पोरगी म्हणजे. मामाची पोरगी हक्काची बायकोच असते. अगं मी तर तू आज आलोच आहे. तू माझ्या दिलात कधी येते ते सांग. पायातली शेंडल काढू का? माझं दिल म्हणजे काय मंदिर आहे का शँडल काढून यायला? येतशीच. मी आहे ना, मी एक वेळ भिकाऱ्याशी लग्न करीन पण तू याशी नाही. गुलाबजाम खाऊन थोबाडा कसा झालाय काला जामून कुठला. तुझ्यासाठी खाल्ले का गुलाबजामुन? तुझ्यासाठी खाल्ले, तुला भेटायला मिळावं म्हणून. गुलाबजामुन तर खाल्लेच. 3.5 लिटर पाक होता तो भी पिला. देख कितने पाक मोहब्बत आहे मेरी. हॅलो हॅलो. थांबा आधी मला बोलू द्या. मी रेडिओ जॅकी रंजू आपलं स्वागत करीते आपल्या लाडक्या FM वर. रेडिओ बाबुळ काटा लगा 61.62 वर. इट्स आउट. तुम्ही आम्हाला फोन केलाय म्हणून मी तुमच्या धन्यवाद मानिते. आता तुम्ही बोला. ए रंजे किती बोलित का फडा फडा. बरं ऐक आहे. मी सुभेदार काकू बोलायले. ती वरल्या आळीतली परिका बाई आहे ना, तिला म्हणाव तुझ्या पोराचं धुंगण आहे ना, ते समोरच्या नालीत नको धुत जाऊ. हा गंधारी सगळी माझ्या घरासमोर तुंबत. एकदा तू या भाषेत सांगून पाय, ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मी हाय ती हाय दणका. काकू, सुभेदार काकू, मी बोलायलो गंगाराम. अयो गंग्या, तू तिथं काय करून राहिलं रे? ते मी त्याने लय मोठा पराक्रम केलाय म्हणून त्याची मुलाखत आहे रेडिओवर. आयो आयो. बरी ग बाई, तुम्ही माझं ऐका. हे बघा, गटारीत पोराचं धुवू नका, मुरीत धुवा. काऊन काय काऊन? तुमच्या पोराचं ढुंगण ताजमहाल आहे का जगाला दाखवायला? ठेवते. ठेवला फोन त्यांनी ठेवला. ग बस, माझ्या शोध तू काऊन बोलतोयस रे चोंबड्या? एवढं काय राग यायला? नवीन स्टेशन चालू झालं होतं तेव्हा काय येत होतं का तुला? 2 गाण्याच्या मध्ये रेडिओ जॅकी जे बोलतेत ना त्याला लिंक म्हणतेत, हे बी तिला मी सांगितलं. 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स केलाय मी रेडिओ जॅकीचा रामदास भागवत सरांकडे. तो भागवतचा राम्या, त्याचा आवाज ताव्यावर इटकर घासल्यावानी. त्यानं तुला शिकलं आणि मी तुझ्यासाठी केलं त्याचं काहीच नाही. एवढं केलंय काय माझ्यासाठी? 100दा थोबाड उचकटतोयस. ले लिंक बोलणारी झाली जशी. अगं लिंक लिहायला तुला येत नव्हतं तर मी शिकेलं तुझ्यासाठी. मी लिंक लिहायचो. आंब्याखाली बसलो, लिव लिंक. पारावर गेलो, लिव लिंक. उसाला पाणी देतोय, लिव लिंक. तो राजपूतचा शाम्या मला लिंक पिसड म्हणायला लागला. तो एवढं काय बोलायचं काम नाहीये. फुकटात नाही लिहून दिल्या. त्या केळीच्या बागा पलीकडल्या मक्यात बोलवायचाच मला. काय करायचे मक्यात येऊन? असं 15 फुटावर बसायचे माझ्यापासून. हात लावलं ते करंट लागले सगळी पळायची. आणि त्याच केळीच्या बागांपासून मी तुझ्यासाठी लिंक लिवल्या. एकदा तर कागद नव्हता तर त्या केळीच्या पानावर लिंक लिहिली होती मी तुझ्यासाठी. आणि तेच केळीचे खांब दुसऱ्या दिवशी आमच्या पाटलांच्या इकडे सत्यनारायणाच्या पूजेला रेडिओवर मी जे बोलते त्याच खांबावर दिसतंय. लोक चमत्कार चमत्कार म्हणून वरडायला लागले. आकाशवाणी झाली. दूरध्वनी. हॅलो, मी रेडिओ जॅकी रंजू आपलं स्वागत करीते. बोला. हाय इकडे बाई. ओय, कोण येते? बिलकुल बोलायचं नाही. मी गंगाराम बोलायलो. कोणीच काही बोलायचं नाही. काही ऐका वाटलं तर माझं ऐका. मी इथं स्टेशनवर आहे. फोन ठेव. तुझी हिंमत कशी झाली मला फोन कट करायची? काय फोन करायली का? काय फोन करायली? माझा फोन देतो तुला. 2 GB रॅम आहे आणि डबल सिम आहे. राहू दे तुला. तुझा फोन काय माझा फोन काय एकच गोष्ट आहे की नाही? माझी 7 जन्माची साथीदारी नेस तू.
मा 7 जन्माचा साथीदार हा. तुला मातीच्या ढेकळात टाकलं ना तर ढेकूळ कुठला आणि तू कुठला कळायचा नाही. मला माझा साथीदार कसा पाहिजे, असा जिगरबाज. काय जिगरबाज करायलीस? तू यासाठी 1000 गुलाबजामुन खाल्लेत. जिगरबाज संग शुगरबाज बी झालोय मी. हे बघ, तुला काय पाहिजे ते पटकन सांग आणि जा इथून. हे पाय रंजे, हा. मी इथं माझी ती हक्काची ट्रॉफी घ्यायला आलोय. ती मला दे, मी जातो. जगातला पहिला माणूस असेल हातात बॅट आणि बॉल न घेता रणजीची ट्रॉफी घेऊन जाणार आहे घरी. दे ट्रॉफी, दे ट्रॉफी. हे बघा गंगाराम, तुम्हाला अशी ट्रॉफी मिळू शकत नाही. नाही? तुम्हाला आधी आमच्या 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतील बरोबर, आणि त्यानंतर मिळणार तुम्हाला ट्रॉफी. तुला सहज मला काही द्यावंच वाटत नाही का? ठीक आहे, विचारा प्लीज. तर मिस्टर गंगाराम, हा. तुमचा पहिला प्रश्न आहे, ससा आणि कासव या गोष्टीचं तात्पर्य काय? विचारून काय विचारलं? तू सांग काय तात्पर्य आहे? हळूहळू का होईना सातत्याने प्रयत्न करत राहिला तर एक दिवशी यश तुम्हाला मिळतच. चूक. सशाच्याच गतीनं पळायला पाहिजे, फक्त झोपायचा मोह टाळायचा. दॅट इज मोरल ऑफ द स्टोरी. तार्किक दृष्ट्या बरोबर आहे, पण तात्विक दृष्ट्या चुकीचं आहे, त्यामुळे उत्तर चुकलेलं आहे. चुकले? हा. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. मिस्टर गंगाराम, हा. तुमचा दुसरा प्रश्न आहे, शोले फिल्मच्या हिरोईनचं नाव काय? रंजी. का हो ना प्यारेच्या, रंजू. प्यारवाली लव्ह स्टोरीच्या? रंजना. का बस, सगळ्या फिल्मची हिरोईन कुठे रंजी असती का? काय करू मी? कुठला मी पिक्चर पाहत असलो की हिरोईनची जागी मला तूच दिसती. परवा गॉडजीला पाहिला तेव्हा मी तुझं एवढं मोठं थोबड दिसलं. बरोबर आहे का उत्तर? नाही, माझ्या मनातून बरोबर आहे, पण हे तर चुकलेलं आहे. चुकलंय. विचार मग पुढचा प्रश्न. आता तिसरा आणि महत्वाचा प्रश्न ऐका. एका हातात आहे 5 किलो कापूस आणि दुसऱ्या हातात आहे 5 किलो लोखंड, तर जड काय? कापूस. दोन्ही सेम वजनाचं आहे, तर जड काय? तरी बी कापूसच. हा, तसंच असतंय ते. अगं आपल्या गावाकडे शेतकरी 50 किलोचं लोखंडाचं नांगर आल्ला उचलून जातो शेतात. पण शेतात जेव्हा होतो एक पीक उगवतं, जेव्हा कापूस येतो आणि त्या कापसाला भाव मिळत नाही ना, तेव्हा जे त्याच्या छातीवर ओझं बसतंय ते एखाद्या वेटलिफ्टरला बी उचललं जाणार नाही. खरंय तुमचं, पण सरकार असतंय ना आपल्याकडे मदतीला. हा, मग काय मदत करते सरकार? मदत करते व्यापाऱ्यांना. आडत बंद केलं की लगेच चालू करते. शेतकरी आडत बसलं तरी चालतंय द्यायला, त्याचा काही फरक पडत नाही. हा. आणि मग ते कापसाचं वजन छातीवर घेऊन शेतकरी असा मार इकडे तिकडे हिंडतो, पण त्याचं काहीच होत नाही. मग त्याच कापसानं बनवलेली जी दोरी असती त्याला शेतकरी आपलं ओझं देऊन मोकळा होतो. तेवढ्याच कापसाच्या वजावरचा काय तो रिवेंज. सॉरी, तुमच्या FM मध्ये असं सिरियस बोललेलं चालत नाही, नाही का? तिथं कसं गुडी पाहिजे सगळं. चुकलं माझं, म्हणजे हे बी उत्तर चुकलंच असं, नाही का? खरं सांगू का गंगाराम, हा. हे उत्तर खरंच बरोबर आहे, पण इथल्या नियमांमुळे मला तुला ट्रॉफी नाही देता येणार. पण ट्रॉफिक मध्ये तुझ्या मागं बसून खांद्यावर हात ठेवायला मी मिळेल. म्हणजे मला गुड मॉर्निंग बाबुळगाव. सगळ्या बाबुळगाववासियांनो ऐका, तुमची लाडकी आरजे रंजी आता तुमची राहिलेली नाही, ती झालेली आहे सौभाग्यवती गंगाराम. आणि तोपर्यंत बचाते रहो. वाव, केवढा अफलातून झाला हा परफॉर्मन्स. खूप छान. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. रेणुका ताई.
फॅन्टॅस्टिक वाटली बाभुळगावची ही जी लव्ह स्टोरी आहे रणजी आणि गंगारामची मस्त वाटली. भाषा तीच असली तरी तुम्ही दरवेळेला त्याच भाषेत इतकं मनोरंजन करताना हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. खूपच छान ॲक्ट होता. फॅन्टॅस्टिक. मकरंद सर मलाही खूप आवडला. रेडिओ स्टेशनातलं प्रेमकथा फारच उत्तम होती, पण सुभेदार काकूची एंट्री पण अप्रतिम होती. सुभेदार काकूनी मजा आणली आणि एकंदरीतच तुमचा परफॉर्मन्स अफलातून होता. फार छान, गोड. थँक्यू. आपण तुमचे गुण बघूया. मकरंद सर. रेणुकाताई. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. असं म्हणतात, ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. पण जर आपल्या ऊपर राहणारा आपल्या घराचं छप्पर फोडायला निघाला असेल तर मग काय होईल बघूया. आपल्या समोर येतात सुसा टीमचे कॅप्टन्स अंशुदा आणि विशाखाताई. आरे प्रीतम प्यारे बंदूक तुम्हें ना तो गोली मेरे. आरे प्रीतम प्यारे सब आग तू मेरे चोली मेरे. जरा हुक्का उठा जरा चिल्लम जला. पल्लू के नीचे छिपा के रखा है उठा दूं तो हंगामा हो. पल्लू के फालतू बंद पण होत नाही. छुप्पा आता मारीन ना तुम्हाला, मारीन, लक्षात ठेवा. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? हॅलो. हा बाबूराव बोलते. हॅलो. मग मी काय करू? हॅलो. गाणं का बंद केलं? आता गाणं बंद केलं, नाचायचं थांबला नाही तर श्वास बंद करून टाकीन तुमचा. चल. आला मोठा. ए रिस्पेक्ट नाही बोलायचा. आला मोठा हा. श्वास बंद करणारा. हा. हे बघ, मी माझ्या घरात नाचते, कळलं? नाही तुम्ही अख्खं घर नाचवताय, कळलं? हे बघ, मी माझ्या घरात नाचेन नाही तर मर्डर करेन. ओ ओ ओ. पुढे बोला, पुढे बोला. नाही, नाही, माझं घर आहे, माझी फरशी आहे, माझा नाच आहे, माझे पाहिजे. व्हॉट प्रॉब्लेम डू यू हॅव? नाही ती नाचायची हॅव आहे ना, ती कमी करा आधी. आणि काय प्रॉब्लेम आहे? तुमची फरशी म्हणजे माझं छप्पर आहे, छप्पर. हो, तुमच्या नाचाच्या स्टेप मुळे 1-1 किलोचा ऐवज माझ्या खिरीमध्ये पडतोय. Come again. What you say just now? Come again? कम अगेन. काय म्हणलं? What did you काय काय म्हणाला? हो, तुमच्या नाचामुळे स्लॅब कोसळतो. Oh. मस्त टीव्ही बघत मी खीर खात होतो, बेदाणा काढत होतो, काजू काढत होतो, मनुका काढत होतो. तितक्यात वाटीमध्ये कॉन्क्रीटचा खडा सापडला. बघा, आता तरी जरा आयुष्यात कॉन्क्रीट करा काहीतरी. नाही, तोच विचार केला आणि खीर खायला सुरुवात केली तर आणखीन 4 खडे सापडले. नंतर खडेच सापडत गेले. नंतर कळलं की आयुष्य कॉन्क्रीट नाही, माती नक्कीच होणार आहे. एका पॉइंटला त्या खड्यामध्ये मी खीर वेचत होतो. कशामध्ये काय वेचत होता? खड्यामध्ये कॉन्क्रीटचे खडे, त्यात खीर वेचत होतो. ओके 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 ओके. आय अपोलाइज. काय? ओ शिट, व्हॉट टू डू? अरे इंग्लिश कळतच नाही. आय एम सॉरी. झालं तुमचं सांगून. आता बाय. ओके चल. ए बाय. हा जो 100 किलोचा ऐवज घेऊन फिरतेस ना सगळीकडे, कुठलं? त्याचा करतेस ते त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. असतुम तरी ते तो मै तरी. हे बघा, ओ बाबूराव, मी काय म्हणते, हा. काय माहितीये का, आमच्या कंपनीमध्ये अॅन्युअल फंक्शन आहे. बर. खरं तर मी फॅशन शो मध्ये भाग घेतला होता, पण म्हटलं कशाला इतर मुलीला इन्सिक्युअर करायला, म्हणून मी माझं नाव काढून घेतलं. त्यांना म्हटलं, अरे बापरे, आता ही मुलगी फॅशन शो मध्ये भाग घेणार म्हणजे आपलं काय होणार, असं त्यांना वाटलं. आहे ना. किती अफवा पसरवता, किती अज्ञान पसरलंय ऑफिस मध्ये. नाही, म्हणूनच मी माझं नाव काढून घेतलं. काढून नाही घेतलं. तुम्ही फॅशन शो मध्ये भाग घेणार हे कळलं ना, तेव्हा इव्हेंट वाले म्हणाल आम्ही स्टेज बांधणार नाही म्हणून. कळलं काय? मला शिकवू नका. आणि मुळात फॅशन शो तुम्हाला जमलाच नसता, का? कारण त्यामध्ये सुंदर स्त्री आणि मादक चालीत चालायचं असतं. मग? या 4 गोष्टी फार महत्वाच्या. कुठल्या? एक स्त्री, हा. दुसरा सुंदर, हा. त्यात चालणं आणि मादक. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी स्त्री नाहीये, मी सुंदर नाहीये, नाही काय माहिती का, आणि मी मादक आहे. तुम्ही बाधक आहात. Shut up! कळलं का? हे बघा, आता खूप बोलला, हा? लेट इट बी. आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन यू एनिथिंग. नाही, इंग्लिश बोलल्यामुळे समाजाचं वजन वाढतं. तुमचं वजन कमी होणार आहे का? हे बघा, मी माझ्या अॅन्युअल फंक्शन मध्ये नाचणार आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा. माझा मोटो ठरलेला आहे, दॅट इज माय मोटो. ए मोठा, ए! तू
तुझ्या ह्या मोठोमुळे माझा फोटो लागायची पाळी आलेली आहे. तुम्ही पहिला याल पण मी पहिल्या माळ्यावर जाईन त्याचं काय. ओ तुम्ही पहिल्या वेळेस शिफ्ट होताय. कॉंग्रॅच्युलेशन. त्याची काळजी तुम्ही घेतच आहात. मी? जरा लाज बाळगा, लाज. इश बेरी पिया इश. हे काय आहे, काय आहे? अच्छी, लाजते लाज बाळग. लाजते, लाजते. तुम्हाला म्हणून सांगतो, कोण्या एकेकाळी तुम्ही 7व्या माळ्यावर राहत होता. तुमच्या डान्सच्या स्टेप्समुळे मधले मधले कोसळले. तुम्ही 4थ्या माळ्यावर आलात. लक्षात येते का? अशी असं झालं काय? हा. अच्छा अच्छा. म्हणजे मला वाटलं तरीच नारळाचं झाड इतकं पटपट वाढत नाही. हा म्हणजे मी माझ्या खिडकीतून बघितलं ना तेव्हा झाडाला नारळ लागलेले दिसायचे. अचानक मला खोड दिसलं. मी म्हटलं अरे बापरे, नारळाचं झाड एवढं पटपट कसं काय वाढलं? नारळाचं झाड नव्हतं वाढलं, मीच खाली आले होते. तुम्ही नुसतं खाली नाही आलात, अख्ख्या घरासकट खाली आलात. ओके लेट इट बी. म्हणून काय झालं, मी माझ्या घरात नाचायचं नाही. बाई तुम्हाला एक सांगू, हा? तुमचा डान्स आहे ना रिश्टर स्केल मध्ये मोजावा लागतो. या? किमान तुमच्या नवऱ्यावर दया करा, त्याची लांडगा आला रे आला अशी स्थिती झाली हो. अगं बाई काय झालं काय यांना? जाऊन बघा हॉस्पिटलमध्ये. हा? काल रात्री तो भूकंप आला असं मग ओरडत बाहेर पडला. बिल्डिंग मध्ये लोक घाबरली, ती पण बाहेर पडली. नंतर कळलं ही बाई थया थया करत नाचते म्हणून. असा चॉपलाय त्याला वरून खालून. हे बघा मी व्हिडिओ पण काढला. व्हिडिओ हो. कसं दिसतं रे? हे बघा. अगं बाई, हे कोण आहेत आदिवासी? हे आदिवासी नाहीये. तुमच्या नवऱ्याच्या ओरडण्यामुळे बिल्डिंग मध्ये लोक जी कपडा मिळाल तसं गुंडाळून बाहेर पडली. ते आदिवासी नाही, आपल्या बिल्डिंग मधले वासी आहेत. ते कळलं ना? तुमच्या पाया पडतो, नका नाच करू. शेजार धर्म पाळा हो तुम्ही प्लीज. माझं सिलिंग गळू लागलाय. मग फायदाच आहे तुमचा. हे बघा ते सिलिंग गळतं ना, तर माझ्या घरात जर पाणी सोडलं ना की लगेच त्या पाण्यात तुम्ही तुमची भांडी कुंडी उरकून घेता. एवढंच कशाला, मी गरम पाणी सोडलं की लगेच तुमच्या आंघोळीची धडपड सुरू होते. चीप 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 वस्तू आली. सिलिंग नाही गळत आहे, आता सिलिंग फॅन खाली कळलाय. पाय फ्रॅक्चर झालाय माझा. नका नाचू प्लीज. ओके ओके आय अपोलाइज. आय एम सॉरी. पण मी माझ्या अॅन्युअल फंक्शन मध्ये नाचणार आहे, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं ते करून घ्या. जो उखाडलाय उखाडला, म्हणजे घंटा फरक नाही पडत. ओके. जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. ए नाचूंगी लुंगी फुंगी. ए हा? तू कंपनी करतेस ना, काय कंपनी करतेस आम्हाला माहिती आहे सगळं. हे बघ, एका चेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये क्वालिटी कंट्रोलची हेड आहे मी. कळलं? लेवल बघ, लेवल कॉर्पोरेट लेवलला काय घंटा लेवल आहे तुझी? अरे क्वालिटी कंट्रोल म्हणे. त्या कंपनीमध्ये खुर्ची मजबूत आहे की नाही याकरता हिला बसवतात दिवसभर. मग यालाच क्वालिटी कंट्रोलर म्हणतात. हो 50-60 खुर्च्या मोडती म्हैस दिवसभरात तू. आता ज्या खुर्च्या तकलाच असतात ते तुटणारच ना. ए मला सांडपाणी शिकवू नकोस तू. स्वतःच बघ ना, स्वतःच. काय बघ? उंची वाढण्याची पावडर लोकांना विकतो. तू आहेस काय छटाकभर? एवढंच तू. तुझी पावडर म्हणतेस ना, पावडर त्याला प्रोटीन पावडर म्हणतात. चल रे, भुकटी आहे ती भुकटी. आणि तू फुकतेस फुकती. हे बघ. माझ्याशी नीट बोलत जाडे. ए बुटक्या, जास्त बोलू नको, तुला सांगून ठेवते. कळलं ना? ए माझ्या बुटकेपणामुळे तुझं घर नाही खाली पडत. पण तू माझ्या नजरेतून खाली पडतोस त्याचं काय? तुझा प्रॉब्लेम जाडे. ए बाई, ए बुटक्या, ए जास्त म्हैसे, बोलू नको, कळलं ए ना? गेंडे. आता बुटक्यावर अरे रस्त्यावर जमिनीकडे खड्डा पडला काढला तुझ्यामुळे. जाशील. त्यासाठी बुटक्यासारखा लप आता तू. तू असा सालिंदर जाडेच आहेस तू, आता. सालिंदर. मार तू कळलं ना? आव. उंदरा, आव. बोकडा. बापरे, अरे बापरे. जनावर आहेस तू. तोंड बंद. ए गबास गबास. आपण मोठ्यांसारखं वागू. मी मोठीच आहे. काय मोठी नाही बोललो मी, मोठ्यांसारखं हे बघ, वागू. तू उद्या माझ्या गप्प करा ना. साडीवर सांगून ए, ठेवते. बाई, तुझ्या पाया पडतो मी, थकलो यार. प्लीज थकलो. आपण भांडूया नको. मी वरच्या मजल्यावर जातो, तू खालच्या मजल्यावर जा, म्हणजे माझे दोन्ही त्रास वाचतील. दोन्ही Please. दोन्ही कुठले त्रास? तो खालच्या मजल्यावर चव्हाण राहतो ना, हा त्याला लय चरबी आहे चरबी. हा हा? हा. एक नंबरचा फालतू बावळट माणूस. बरोबर आहे. बिल्डिंग मध्ये ना अख्खा तू शहाणा, बाकी सगळे फालतू बावळट पुरतो. हो आहेच कारण त्याला खूप हाऊस आहे ना सण साजरे करायची. गणपतीचं झेंडे नाचतो, झेंडे गणपतीमध्ये. हा? त्याची वर्षावर प्रॅक्टिस करत असतो. अच्छे ही वरून खाली धडाम धडाम धडाम, हा खालून अच्छे. हा? मला सांगतो माझी फरशी आहे ना, हा वाळवंटातल्या रेतीसारखी झाली. हे ढुंगळे, मस्त वाटत त्याला. नका पडू
तुम्ही बंद करा डान्स प्लीज. मी वरच्या मजल्यावर जातो. ठीक आहे 7व्या मजल्यावर खाली आले अजून एक मजला खाली उतरी काय प्रॉब्लेम नाही मला पण काय आहे आता नको जरा माझं ॲन्युअल फंक्शन होऊ दे मग मी जाते खाली ओके? अहो तोपर्यंत माझ्या घराचं मैदान झालेलं असेल प्लीज आता धाव. अहो नाही माझा या घराप्रमाणे डान्स बसलाय आम्ही वाजवले अरे प्रीतम प्यारे बंदूक मेरा तो गोली मेरे अरे या प्रीतम प्यारे तुफानी परफॉर्मन्स, वादळी परफॉर्मन्स. म्हणजे एखादं स्किट किती चांगलं खुलवता येतं ह्याचं फार उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं आत्ताचं स्किट आहे. क्या बात आहे, हॅट्स ऑफ. बढिया, एकदम बढिया. रेणुकाताई खूपच अप्रतिम झाला परफॉर्मन्स. दोघांनीही जे सूर लावले होते वा 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 वा. आणि विशाखा तू सुरुवातच इतकी अप्रतिम केलीस. काय नाच तुझा यार, अप्रतिम यार. काय बोलणार तुमच्या अभिनयाबद्दल, निशब्द करता तुम्ही अक्षरशः. फॅन्टॅस्टिक. बढिया. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट. फ्रेंड्स, आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आपण पुन्हा असाच दंगा करायला भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. पण आजच्या एपिसोडची सांगता करणार आहेत रेणुकाताई. त्यामुळे मी रेणुकाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं आणि या एपिसोडची सुरेल आणि गोड सांगता करावी. बस यही एक पल है जो भी है बस यही एक पल